जरांगेंच्या आंदोलनाची ओबीसी समाजामध्ये भीती नाही असं वक्तव्य बबनराव तायवाडे यांनी केलेलं आहे। आंदोलनकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण नको या मागणीवर आपण ठाम असल्याचं सुद्धा तायवाडे यांनी म्हटलेलं आहे। आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नाही। मी सुरुवातीला सांगितलं की आमचा ओबीसी सुद्धा एकवटलेला आहे आणि हे जे आपण म्हणतो की बा 23 आणि 24 मराठा खासदार निवडून आले, या महाराष्ट्र राज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे खासदार निवडून येण्याची काही ही पहिली वेळ नाही आहे। उलट्यात आम्ही म्हणलो की पहिल्यांदा आमचे ओबीसीचे 13 खासदार निवडून आले, जे कधी एवढ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये दिसत नव्हते। असे 13 खासदार जर ओबीसी समाजाचे निवडून येत असेल महाराष्ट्रामध्ये तर आमच्या ओबीसी आंदोलनाला सुद्धा यश मिळालं असं जर मी म्हटलं तर त्याच्यात कुठलंही वावगं होणार नाही। कुठल्याही आंदोलनकर्त्याला कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये ज्याच्या काही अटी घातलेल्या आहेत त्याचं पालन करूनच आंदोलन करावं लागतं। अट्टहास करून नाही मी बसणारच असं म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेला कुठंतरी आपण हे करतो आहे, त्याला ब्रेक करतो आहे, याकडे त्याने लक्ष ठेवायला पाहिजे। आंदोलन करणं त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे, पण ज्या अटी आणि शर्ती पोलीस खात्यांनी आणि इतर खात्यांनी घालून दिलेल्या असतात त्याची पूर्तता प्रत्येक संघटनेच्या आंदोलनकर्त्याला कराव्या लागतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।